यावल येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पडोळे यांनी सेक्टर अधिकारी आणि BLOंची बैठक घेतली आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व उपस्थितांना प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीत कार्य कसं केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। ही विशेष बैठक सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न झाली। यावल शहरात सातोद रस्त्यावर तहसील कार्यालय आहे। या तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पडोळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेक्टर अधिकारी आणि BLO यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच तत्पूर्वी प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्यांनी राजकीय फलक पोस्टर आपल्या कार्यक्षेत्रात कुठे लागली आहेत त्याची माहिती घ्यावी आणि ते आचारसंहिता लागताच तातडीने काढण्यात यावे अशा सूचना केल्या। त्याचप्रमाणे BLO यांनी आपापल्या मतदार केंद्रावरील सध्याची स्थिती, आपल्याला मतदार केंद्रावर काय काय अडीअडचणी आहेत याचा आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या व तातडीने अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या। त्याचप्रमाणे 80 पेक्षा अधिक वयोगटातील जे मतदार असतील त्यांची माहिती घेणे व मयत मतदार यांचे नाव मतदार यादीतून डिलीट करणे अशा सूचना या बैठकीत त्यांनी केल्या। या बैठकीमध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पडोळेसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सेक्टर अधिकारी तथा यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार सह सेक्टर अधिकारी आणि BLO यांची उपस्थिती होती। यावल तहसील किंवा रायगड तहसील किंवा चोपडा याच्यामध्ये जी बाउंड्री असेल मतदारसंघाची त्या बाउंड्रीवर हे पथक स्थापन करणार आहे होणार आहे आणि त्यांचं काम SSTचा त्याला फुल फॉर्म पण सांगा मराठीत आणि इंग्लिशमध्ये सांगा। स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम SST स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम। स्टॅटिक म्हणजे काय एका जागी असते, चेक नाका, सोप्या भाषेत घ्यायच्या चेक नाका। आपला तालुका जे बाउंड्री मध्य प्रदेशच्या बाउंड्रीला पण आहे, निवडणुकीमध्ये त्याच्या दुसऱ्या जिल्ह्याशी जिथे कनेक्ट होतो आपण ती बाउंड्री, दुसऱ्या मतदारसंघाशी जिथे कनेक्ट होतो ती बाउंड्री, त्या बाउंड्रीवर आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून तिथे वाहन तपासणी केली जाते, माणसाची तपासणी केली जाते। तर तिथे आपण चेक पोस्ट लावतो, तिथून येणारं प्रत्येक वाहन किंवा संशयास्पद वाहन प्रत्येक चेक करायचं असतं। तर ते चेक नाके लावायला म्हणजे आता समजा कुठलं गाव तुमचं MP मधून येणार आहे इकडे रस्ता जामण्या घाटाला तिकडे येत आहे तिथे पार्ला तिकडचे रावेवाले लावतो बरोबर। मग आपल्याकडे जो रस्ता आहे तो आपण तिथे एक नाका लावलेला असतो, तिथे 24 तास ड्युटी असते। 24 तास ड्युटी असते आपल्या पथकाची। त्या पथकामध्ये एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतो, एक पोलीसवाला असतो, एक शिपाई असतो। त्याच्यानंतर FS म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड। फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे काय की त्याच्याकडे तक्रार आली की त्यांनी लगेच नाही जरी आली त्यांना स्वतःला माहिती मिळाली किंवा एखादी सभा आहे, रॅली आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन लगेच तपासणी करायची असते, हे फ्लाइंग स्क्वॉड असतात। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल।